की मोदीचं नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं, भारताने ज्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे, 140 कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे. काँग्रेस जे आहे, ज्यांनी ईव्हीएम वरून प्रचंड आरोप केले राहुल गांधी यांनी, काँग्रेस अगदी तळाला दिसतंय. 15 जागांवर लीड आहे फक्त आतापर्यंत काँग्रेसला. काँग्रेस पार्टी ही रोजच कमजोर होत चालली आहे. काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या जनतेची मान्यता नाही. केवळ आपले कार्यकर्ते, पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी, ईव्हीएम यावर दोष देऊन या ठिकाणी ते कसा तरी आपला वेळकाढूपणा करतायत. पण त्यांच्याकडे आता मुद्दे नाही आहे, विकासाचे मुद्दे नाही आहे, विकासाचा अजेंडा नाही आहे, कुठल्याही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे. जात धर्म पंथाचं राजकारण करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, धर्मामध्ये वाद लावणे, हेच काँग्रेसचं राजकारण आहे. आणि त्यामुळे काँग्रेसच्या डुबत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही. बिहारची जनता सुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट केला आहे, बिहारच्या जनतेने काँग्रेसला जनतेने लाथाडलाय, काँग्रेसला जनतेने त्या ठिकाणी बाहेर केलेला आहे. आणि पुढच्या काळात तर 2029 मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार आहे. बिहारचं यश हे कशामुळे मिळालं, जी आघाडी दिसतंय, काय वाटतं तुम्हाला? कारण की जसं लाडकी बहीण महाराष्ट्रात होतं तसं तिथेही महिलांसाठी वेगळ्या योजना एनडीए सरकारने दिल्या होत्या. मी यापूर्वीच सांगितलं आहे की बिहारची जनता विकासाच्या बाजूने आहे. डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, नितीश कुमारचं सरकार, डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करू, बिहारचा विकास करू शकतं. आता जे काही सरकार बनेल, इकडे मोदीचं सरकार, बिहारचं सरकार मिळून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल. आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे, महाराष्ट्र जनतेला विश्वास आहे की जे आश्वासनं, जे वचनं आम्ही संकल्प पत्रात दिले आहेत, आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये दिले आहेत, ते आम्ही पूर्ण करतो. हे जनतेला पटलं आहे. एकमेव एनडीए असा आहे जो दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत दिलं आहे. काँग्रेस एसआयआर मतदार यादीतील शुद्धतेचा मुद्दा मोठा करण्यात आला आणि रिझल्ट अशा पद्धतीने येत आहे, तर राहुल गांधीचा एसआयआरचा मुद्दा जो आहे तो नाकारला गेला. देशभर आता एसआयआर झालं पाहिजे. नाही, एसआयआर वेगळी गोष्ट आहे. मतदार यादीचं पूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे का? झालं पाहिजे. कारण मतदार यादी फुगलेली आहे. 1 वेळा, 2 वेळा, 4 वेळा, 5-5 नाव आहे, तो मुद्दा वेगळा आहे. पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे, ईव्हीएम खराब आहे, मतदार यादी चुकलेली आहे, हे जे आहे ना, हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या पद्धतीने लोकांना समजावून तयार केला. एकाही भाषणामध्ये, राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही. राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे, महागठबंधनकडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता. मोदीजींनी विकसित बिहारचा मुद्दा मांडला, नितीश कुमारजींनी विकसित बिहार म्हटलं. पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये, कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे जनतेने त्यांना लाथाडलं. याचा परिणाम महाराष्ट्र असंही, कारण की आगामी काळात गुजरातच्या निवडणुका आहे, उत्तर प्रदेशच्या आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका लागलेल्या आहे, त्याच्यावरही परिणाम होईल असं दिसतं एकूणच. एकंदरीत देशामध्येच परिणाम आहे. कारण हा काही हवेचा वातावरण नाही आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सवर जनतेचा विश्वास आहे. महाराष्ट्रात सुद्धा 51% वर मतं घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू. आमची महायुती 2/3 बहुमत घेऊन महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती जिंकेल. मला 100% या ठिकाणी विश्वास आहे. कारण महाराष्ट्राची जनता सुद्धा डबल इंजिन. तर या निवडणुकीत विकासाचे मुद्दे न मांडता संभ्रम निर्माण करणाऱ्या पक्षांना जनतेनं नाकारलं, अशा प्रकारची भावना व्यक्त केली आहे. आपल्या सोबत आता राजकीय विश्लेषक संजय केतकर आहेत आणि भाजपचे आमदार अमित गोरखे सुद्धा जोडले गेलेले आहेत. मी दोघांचंही स्वागत करतो. सुरुवातीला केतकर सर, मला तुमच्याकडे यायचं आहे. काय विश्लेषण कराल? काय सांगतोय हा कौल? अर्थ काय याचा? आता कसं आहे, आवाज येतोय का? हो, येतोय. सलग बोला. हा, हे बघा, हे जे ही पर्टिक्युलरली बिहार जी आहे ना, त्या बिहारकडे पॉलिटिकल पार्टी
आणि त्याच्यातले वेगवेगळे राजकीय पक्ष असं आपण जरा वेळासाठी बाजूला त्याचं एकमेव कारण आहे. हॅलो, हा बोला हा बोला बोला सलग बोला, येतोय तुमचा आवाज. तर या निवडणुकीची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवरती गेले 1.25 महिन्यापूर्वीपासूनच आपण हे साधारण 1.25 महिन्यापूर्वी हे बघा काय होतंय माहितीये का, ते फायर वगैरे येते ना, त्यामुळे मी जरा थोडा मंदार. हा बोला बोला. नाही तुम्ही सलग सलग बोला सर. तुम्ही सलग बोला, तुमचं बोलणं पूर्ण करा. हा त्यामुळे काय होतंय, एनिवे मी ठेवतो चालू, म्हणजे मला आता ते ट्रान्समिशन बंद नाही करायचं आहे. तर काय झालंय की 1.25 महिन्यापूर्वीपासून जर आपण हा संबंध हे पाहिला तर ही निवडणूक पूर्णतः वेगळी आहे. जरी ती राज्य पातळीवरची असली तरी बिहार हा जो एक अत्यंतिक महत्वाचं राज्य आहे आणि वास्तविक त्या बिहार एका इतक्या महत्वाच्या राज्यामध्ये ना उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कलकत्ता म्हणजे बिहार, बंगाल आणि या सगळ्याचे मोठाले जे नेते होते ते तिथे डेरा टाकून होते. अशा या एकूणच परिस्थितीमध्ये ना ज्या वेळेला त्याला राष्ट्रीय स्वरूप येतं त्यावेळेला ती मोठी होते निवडणूक. आता इथे काय झालं, नितीश कुमार वयस्कर आहेत, ते आता काय करू शकतील की नाही हा मुद्दा त्यांनी सुरुवातीला त्यांचे टप्पे बघा कसे. आता ते म्हणाल त्यावेळेला मी अजून जोडला जात होतो. तर आपण कसं विचार करूया याचा की ज्या वेळेला 1.25 महिन्यापूर्वी बिलगुल वाजलं त्यावेळेला नितीश कुमार क्या कर सके कुछ म्हणजे इथून ती सुरुवात झाली. पण त्याचा इम्पॅक्ट काँग्रेसला किंवा विरोधी पक्षाला असं वाटलं की तो या एनडीए वरती वगैरे होईल, पण तसं ते झालं नाही. कारण स्टँड बाय जो होता म्हणजे ज्याला आपण म्हणतो की व्हाईस कॅप्टन म्हणा किंवा काय, ते होते मोदी. हॅलो, हा येतोय आवाज येतोय तुमचा. हा स्टँड बाय जे होते ते होते मोदी. त्यामुळे एनडीए त्यावेळेला बऱ्यापैकी पुढे जाईल, ते येईलच सत्तेवर हे आम्ही त्यावेळेलाही सांगू शकत होतो. परंतु स्टँड बाय जो असतो व्हाईस कॅप्टन म्हणा किंवा कसंही, ते होते मोदी. आता इथे काँग्रेसकडे काय झालं आपण जर बघितलं तर त्यांनी मांडलेले पब्लिकली वोट चोरी आणि काय ते सगळे मुद्दे खारिज झाले आणि त्याचा इतका म्हणजे संपूर्ण भारतामध्ये निवडणूक प्रोसेस जी आहे म्हणजे आम्हाला जे आठवत आहे त्यानुसार TN सेशन ज्या वेळेला इलेक्शन कमिशनर होते त्यावेळेला खरं तर इलेक्शन कमिशन हा प्रकार आणि त्यांची असलेली अतिशय कडक डिसिप्लिन ही तोपर्यंत भारतातल्या राजकारणाला माहिती नव्हती. आणि त्याच्यानंतर एक ग्लॅमर काही काळ, जसं हल्ली प्रत्येक गोष्टीला ग्लॅमर येतं ना, पण मी आपल्याला पटकन एवढंच सांगतो कारण बाकीचे माझे मित्रच आहेत ते. तर या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा म्हणजे ड्रॉबॅक सर्व पॉलिटिकल पार्टीजचा मला पाहायला मिळाला, कारण मी थोडासा वेळ तिथे गेलो होतो मुद्दाम बघायला. तर त्याच्यातनं मी आपल्याला सांगू शकतो की एनी पॉलिटिकल पार्टी म्हणजे खरं बघायला गेलं होतं तर राबडी देवी या तिथे मुख्यमंत्री होत्या एकेकाळी, पण त्याही काही त्याचा इफेक्टिव्ह नव्हत्या कारण त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसून लालू यादव हे सत्ता चालवत होते. डझंट मॅटर. मुद्दा काय झालं, कारण ते झालंय आता एकाही राजकीय पक्षाकडे जे ह्या संबंध याच्यात होते मैदानात त्यांच्याकडे महिला ही म्हणतात तसं प्रोजेक्शनसाठी नव्हती. आणि ह्या सगळ्या राजकीय पक्षांना माझं असं पर्सनल लेवलवरती म्हणणं आहे की आता जर त्यांनी महिला फेस हा जर त्यांनी आता ह्या बिहारमधनं ते म्हणतात ना बाल बाल बच गए, तशी आता एनडीएची सुद्धा परिस्थिती आहे. आरजेडीचं तर आम्हाला कल्पना होती कारण की जे सपोर्ट होते त्यांना, पण ह्या एकूणच सगळ्या प्रकारामध्ये जर बिलकुल सर बिलकुल तुम्ही म्हणताय तुमच्याकडे परत येऊया.